हॅलो, कसे आहात? किचन आईच्यामध्ये आपलं स्वागत। आज आपण करणार आहोत वांग्याचं हटेव भाजी, म्हणजे गरगट। अशी हे पिकलेले असे वांगे घ्यायचे। आपण हे वांगे टाकून देतो, अशी चूक करायची नाही। पिकलेले वांगे असे एकदम असे निब्बर वांगे घ्यायचे, ह्यानी भाजी छान होती। आपल्याला नेहमी मसाल्याची फ्राय, सुकी, असे रस्सेदार करून खाऊन कंटाळा आल्यानंतर ही भाजी एक वेळेस करून पहा, हे का अशी भारी होती। आणि त्याच्यासोबत एक हे टोमॅटो। आता हे आपल्याला पिकलेले वांगे असे सुकलेले घ्यायचे, कधी बी पिकलेले असे करून आपण याला कट करून घेऊ। यासाठी साहित्य बघू। फोडणीसाठी जिरे, मोहरी, लसण असा जाडसर असा ठेसून घ्यायचा, म्हणजे चव छान लागते। कोथिंबीर हे फोडणीसाठी, शेंगदाण्याचं कूट, तुरीची डाळ टाकायची। तुरीची डाळीने छान लागते ना। आपल्याला तुरीची डाळ जमत नसली तर आपण हरभऱ्याची टाकू शकतो। याच्यात हळद, लाल मिरची आणि मीठ। मसाले आपण काय वापरणार, तर अगदी साधी सिंपल पण चवीला भारी टेस्टी भाजी लागते। ते वांगे आपण कट घेऊन आपण असे लूज पडते तर शिळेत झाले म्हणून आपण फेकून देतो, तर तसं नाही करायचं। याची भाजी अगदी मस्त लागते। असे बारीक कट करून घ्यायचे। तर आपण सगळे वांगे कट करून घेऊ। आपले वांगे कट करून झाले। बघा ह्याला कसं बी आहे, असे बियाचे वांग्याने भाजी छान लागते। तर आपण टोमॅटो कट करून घेऊ। आता आपलं पाणी आपण अगोदरच गरम करायला ठेवलं होतं, त्या पाण्याला उकळी आली। आता आपण त्याच्यात फोडणी वगैरे काय द्यायची नाही, असेच शिजायला टाकायचे। असे शिजून एकदम गाळा शिजून घ्यायचे अगोदर। त्याच्यात आपण हे टोमॅटो टाकून घेऊ। टोमॅटोने काय होतं, त्याला आंबूस चव येते आणि छान लागते। त्यातलं अर्ध मीठ आपण आत्ता टाकणार, अर्ध नंतर टाकणार। आता हे फक्त मिठात आणि पाण्यातच एकदम गाळा शिजून घ्यायची। चांगली शिजली की मग हाटून फोडणी द्यायची। आता हेच अर्ध शिजत आली की थोडे अर्धे शिजू द्यायचे वांगे। अर्धे शिजल्याच्या नंतर आपल्याला तुरीची डाळ टाकायची। अगोदर टाकायची नाही, कारण मग ती काय होते, डाळ गाळा होती आणि चव लागत नाही। थोडी कच्ची थोडी राहिली ना तर छान लागते। आता नंतर आपण अर्धे शिजल्यावर टाकू डाळ। आपले आता हे वांगा अर्धवट शिजले। आता आपण याच्यात डाळ टाकून घेऊ। आता शिजू देऊ चांगलं, मग फोडणी देऊ। तर आपलं हे वांग चांगलं शिजले। आता आपण याला फोडणी करू। लाल मिरची आपल्या आवडीप्रमाणे टाकायची, आपल्याला कितपत तिखट लागते ती। थोडंसं मीठ आपण अगोदर टाकले, त्याच्यानं थोडंच टाकणार आहे। थोडी हळद आणि शेंगदाण्याचं कूट। तर याला आपण असं हटून घ्यायचं, असं घोटून। ह्यालाच म्हणते तर हटे वांग, म्हणजे गरगट असं याला असं करते। तर ह्याला वांग्याचं गरगट म्हणते। ते आपण तेल टाकून फोडणीचे हे करू। बारीक करते गॅस थोडा। आता या आपलं वांग घोटून झालं, म्हणजे हाटून तयार झालं। असं करायचं। आपलं तेल गरम झाले, आपण जिरे मोहरी टाकून घेऊ। जिरे मोहरी तडतडली। आता आपण लसूण टाकू। लसूण भरपूर टाकायचा, म्हणजे काय होतं, त्याला चव छान लागते। थोडीशी हळद आपण फोडणीत टाकू। कोथिंबीर,
लसूण चांगला खमंग लालसर होऊन द्यायचा. पांढरट असतानाच वतायची नाही फोडणी. आता आपण त्यात टाकून घेऊ वांगे. आता आपले फोडणी देऊ. उकळी आली आता. आपण याच्यात कोथिंबीर टाकू. एवढीच घट्ट करायची, छान लागते अशी. आता आपण सर्व करू. चला तर मग किचन आईच्या मधलं वांग्याचं गरगट हाटून भाजी तयार झाली. अशी करून पहा, खा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. भाकरीसोबत खा, भातासोबत खा, कशासोबत खा, अगदी टेस्टी मस्त.